मित्रांनो कारागृह विभागामध्ये जी पद भरती होत आहे तर मित्रांनो त्याच्या परीक्षा ज्या आहेत आता सुरू होत आहेत, त्याचे हॉल तिकीट मित्रांनो उपलब्ध झालेले आहे। 255 पदांसाठी मित्रांनो ही पद भरती होत आहे। विविध पदांसाठी तुम्ही अर्ज केलेले आहे तर मित्रांनो याचं जे आहे ते हॉल तिकीट उपलब्ध झालेलं आहे। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं, त्याच्यानंतर हॉल तिकीटवरील महत्त्वाच्या सूचना, तसेच मित्रांनो पेपर जे आहे ते कधीपासून कधीपर्यंत होतील ते मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, शेजारील बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या आणि मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा, कारण की मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती मिळून जाईल। तर चला मित्रांनो सुरुवात करूयात। त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आपले प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड केले नसेल तर डाउनलोड करून घ्या। इथे तुम्हाला मित्रांनो आगामी सर्व पदांसाठी स्टडी मटेरियल, त्याच्यामध्ये बॅचेस असतील, टेस्ट सिरीज असतील उपलब्ध आहे आणि मित्रांनो अतिशय कमी फी मध्ये जे आहे तुम्हाला क्वालिटी स्टडी मटेरियल जे आहे ते उपलब्ध करून दिलेले आहे। कारागृह विभागाच्या साठी सुद्धा मित्रांनो तुम्ही टेस्ट सिरीज जी आहे ती जॉईन करू शकतात। याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला टेस्ट सिरीज दिलेले आहे आणि स्टडी मटेरियल मित्रांनो तुम्हाला इथे उपलब्ध आहे। तर त्यासाठी काय करायचं, प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड करायचं आहे आणि मित्रांनो TCS कंपनी परीक्षा घेणार आहे तर TCSच्या मागील वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहे आणि TCS पॅटर्न नुसार मित्रांनो सराव टेस्ट जे आहे ते जास्तीत जास्त सोडवा। याचा मित्रांनो तुम्हाला 100% फायदा जो आहे तो पेपरमध्ये परीक्षेमध्ये होत असतो। ठीक आहे, तर चला हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे पहा। तर मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर मित्रांनो तुम्ही क्लिक करायचं। जसं तुम्ही त्या लिंकवर क्लिक करता तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या समोर विंडो जी आहे ती ओपन होते। त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, तर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जो काय असेल तो, त्यानंतर इथे मित्रांनो पासवर्ड टाकायचा आहे आणि इथे हा कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा टाकायचा, त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे। ठीक आहे, आता मित्रांनो लॉग इन करताना पहा अशा पद्धतीने करायचं आहे की क्रोम ब्राउझर यूज करायचा आहे किंवा मित्रांनो दुसरं कुठलं ब्राउझर असेल ते यूज करा, पण शक्यतो क्रोमच करा, कारण की बाकी ठिकाणी जे आहे ते बऱ्याच वेळेस हॉल तिकीट जे आहे ते दाखवतच नाही, त्याच्यामुळे क्रोम ब्राउझर जे आहे ते जनरली यूज करा। ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो पहा ऍप्लिकंट डिटेल्स, पोस्ट सिलेक्शन, हेल्प डेस्क असे 3 ऑप्शन दिसतील। तर तुम्हाला पोस्ट सिलेक्शन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहे तर तिथे तुम्हाला बघा असे ऍप्लिकेशन नंबर दाखवतील आणि इथे पोस्टचं नाव दाखवतील। तर तुम्हाला काय करायचं आहे, आयचं जे बटन दिसतंय तर त्या आयच्या बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या समोर नवीन टॅब ओपन होईल, तर त्यामध्ये ऍप्लिकंट डिटेल्स, त्याच्यानंतर ऍडमिट कार्ड आणि पेमेंट स्लिप असे 3 ऑप्शन दाखवतील। तर ऍडमिट कार्ड यावर क्लिक करायचं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही हे ऍडमिट कार्ड आलेलं आहे। तर पहा 19 मार्चला पेपर आहे 5 ते 7 तिसऱ्या शिफ्ट मध्ये, तर इथे ब्ल्यू कलरचं बटन दिसतंय त्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकतात। हे एक पदासाठी आहे आणि दुसरं मित्रांनो पहा 21 मार्च आहे हॉल तिकीट आहे क्लर्क साठी, तर इथून तुम्ही डाउनलोड करू शकतात। तर मित्रांनो परीक्षेचं हॉल तिकीट जे आहे ते आलेले आहेत, परंतु मित्रांनो परीक्षेचं ऑफिशियल टाइम टेबल जे आहे ते अजून प्रसिद्ध झालेलं नाही। त्याच्यामुळे मित्रांनो ही परीक्षा जी आहे ती 19 मार्च पासून मित्रांनो कधीपर्यंत आहे आतापर्यंत समजलेलं नाही। परीक्षेचं हॉल तिकीट मित्रांनो येईल। तुमची परीक्षा कधी, तुम्ही हॉल तिकीट जर डाउनलोड केलं तर खाली कमेंट मध्ये सांगा की तुमची परीक्षा जी आहे ती कोणत्या तारखेला आहे। तर मित्रांनो 4-5 दिवसामध्ये जे आहे ते कारागृह विभागाच्या परीक्षा ज्या आहेत त्या होऊन जातील। तर मित्रांनो पहा आता हे हॉल तिकीट आहे, तुमचं हॉल तिकीटवर काय काय गोष्टी दिलेल्या असतात तर पहा इथे सुधारणा व पुनर्वसन, कारागृह विभाग, महाराष्ट्र शासन भरती प्रक्रिया, ऍडमिट कार्ड, त्यानंतर इथे तुमचं पूर्ण नाव असते, त्याच्यानंतर मित्रांनो नावात जर बदल असेल तर इथे दाखवतात, त्यानंतर रजिस्ट्रेशन ID आणि रोल नंबर इथे दाखवतात। पासवर्ड, हा पासवर्ड तुम्हाला तिथे टाकायचा असतो, म्हणजे तुमची जन्मतारीख असते, पासवर्ड PC वर लॉग इन करताना परीक्षा देते वेळी, त्यानंतर जन्मदिनांक असतो, हाच तुमचा पासवर्ड असतो तिथे लॉग इन करण्यासाठी। त्याच्यानंतर मित्रांनो पहा इथे परीक्षेचा दिनांक असतो, तर पहा 21 तारखेला ही परीक्षा आहे, कोणत्या पदासाठी आहे, कंपाऊंडर पदासाठी आहे। त्याच्यानंतर क्लर्क साठी कधी आहे मित्रांनो, तर 19 मार्चला जे आहे ते पेपर आहे, 19 मार्च 18 मार्चला पण आहे वाटतंय, अजून कन्फर्म नाही, कन्फर्म झालं की मी कमेंट मध्ये मित्रांनो खाली जे आहे ते अपडेट करतो, किंवा आपला टेलिग्राम ग्रुप आहे मित्रांनो, टेलिग्राम ग्रुप जो आहे तुम्ही जॉईन करून घ्या, इथे जे आहे ते लेटेस्ट अपडेट तुम्हाला अपडेट इथे मिळत जातात। तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या YouTube चॅनलला, इथे देखील कम्युनिटी पोस्ट मध्ये तुम्हाला मिळत असतात। इथे शिफ्टचा टायमिंग असतो 1 ते 3 हा परीक्षेचा वेळ आहे, परंतु तुमचा रिपोर्टिंग टायमिंग काय 11:30, म्हणजे तुम्हाला परीक्षेला जे आहे ते 11:30ला पोहोचायचं आहे आणि गेट क्लोज कधी होणार आहे तर 12:45ला, म्हणजे परीक्षा सुरू व्हायच्या 15 मिनिटं अगोदर जे आहे ते गेट बंद होतात, तर तुम्हाला त्याच्या अगोदर पोहोचायचं आहे। ठीक आहे, इथे एक्झाम सेंटरचं जे आहे ते डिटेल मध्ये दिलेलं असतं। तर इथे तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो पहा इथे एक फोटो चिटकवायचा आहे आणि त्या फोटोवर तुम्हाला इथे सही करायची आहे। इथे मित्रांनो सही जी आहे ती लगेच नाही करायची, इथे सही तुम्हाला जी आहे ती पर्यवेक्षकाच्या समोर करायची। आता मित्रांनो या सर्व गोष्टी ज्या आहेत ते बऱ्याच वेळेस मी सांगितलेले तुम्हाला माहितच असतील, तरी पण देखील काही नवीन विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी हे जे आहे ते कलर प्रिंट मध्ये प्रिंट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला या हॉल तिकीटवर काही लिहायचं नाही, तुम्हाला रफ वर्क साठी जे आहे तुम्हाला काही कॅल्क्युलेशन वगैरे करायचे असेल तर तुम्हाला तिथे A4 साईजचे जे आहे ते ब्लँक शीट दिले जातात, त्यावर मित्रांनो तुम्हाला काय कॅल्क्युलेशन करायचे ते करू शकतात। ठीक आहे, त्यानंतर आणखी सोबत काय न्यायचं तर बा मित्रांनो 3 गोष्टी तुम्हाला सोबत न्यायचं, एक हॉल तिकीट, त्याच्यानंतर मित्रांनो सोबत आणखी एक ID, त्याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट जे काय असेल तुमच्याकडे,
किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल, पॅन कार्ड असेल, कुठलाही मित्रांनो चालेल. आणि सोबत आणखी काय न्यायचं आहे, साधा पेन न्यायचं. या 3च गोष्टी ज्या आहेत त्या सोबत न्यायच्या आहे. बाकी मित्रांनो कुठलाही तुम्हाला नेण्याची आवश्यकता नाही. ज्या महिलांचा मित्रांनो नावामध्ये बदल झालेले लग्नानंतर, तर त्यांनी सोबत विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा मित्रांनो गॅजेट जर बनवला असेल तर ते गॅजेट सोबत न्यायचं आहे. आणि मित्रांनो हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर परीक्षेला जे आहे ते बसू दिले जात नाही जर ओळख पटली नाही तर, त्याच्यामुळे हे जे आहे ते महत्त्वाचं आहे सोबत नेणं. आणि परीक्षेला जे आहे ते उशिरा जाऊ नका, कारण की TCSच्या सेंटरवर आत्ता ज्या परीक्षा झाल्या तर काही विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे की 2 मिनिटं फक्त लेट झाल्यामुळे जे आहे ते परीक्षेला आतमध्ये एंट्री दिली नाही, फक्त 2 मिनिटं लेट झाल्यामुळे. त्याच्यामुळे अर्धा पाऊण तास जो आहे ते लवकरच जाय, काय बिघडत नाही. तर सर्व काही गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित होतील, तुम्हाला काही अडचण येणार नाही. ठीक आहे, बघा त्या पद्धतीने इथे दिलेल्याच आहे, सूचनाच दिलेली आहे. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही पण इथे काही बोलू शकत नाही. ठीक आहे, तर या 3 गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या की सोबत न्यायचं आहे. बाकी पाणी बॉटल वगैरे काही सोबत नेण्याची आवश्यकता नाही आहे. आणि नंतर तुमचं एंट्रीच्या वेळेस बायोमेट्रिक वगैरे होईल, तिथं रजिस्ट्रेशन होतं. त्याच्यानंतर मित्रांनो आणखी फ्रिक्सिंग वगैरे म्हणजे चेकिंग वगैरे घेतली जाते. तर या सर्व गोष्टी तुम्हाला माहितीच आहे, परीक्षा तुम्ही दिल्या असतील तर अगोदर. तर नसेल तर एकदा इथे वाचून घ्या, काही नाही, सोप्या गोष्टी आहे. महत्त्वाच्या काही गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्याच, इथे फोटो चिटकवायचे, सही करायचे आणि बाकीच्या सगळ्या काही डिटेल्स ज्या आहेत त्या पाहून घ्यायच्या आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो कारागृह विभागाची परीक्षा जी आहे ती सुरू झालेली आहे. 19 मार्च पासून मित्रांनो इथे परीक्षा दाखवत आहे. अजूनपर्यंत मित्रांनो ऑफिशियल टाइम टेबल जे आहे ते वेबसाईटवर आलेलं नाही. मित्रांनो जसं येईल तसं तुमच्यापर्यंत जे आहे ते शेअर केलं जाईल. आणि इथे मित्रांनो ज्या पण परीक्षा बाकी तर तुम्ही सर्वांनी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तयारी करत राहा. आता बऱ्याच सुपरवायझरचं पण तसंच झालं, टाइम टेबल आला नाही, वेळापत्रक आलं नाही, डायरेक्ट हॉल तिकीट दिले आणि डायरेक्ट परीक्षा जी आहे ती घेण्यात आली. त्याच्यामुळे तुम्ही जे आहे ते तयारीत राहा. आता मित्रांनो जेवढ्या पण राहिलेल्या परीक्षा आहेत तर मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यामध्ये जे आहे ते सगळ्या परीक्षा होऊन जातील असं मित्रांनो इथे संभावना जी आहे ती दिसते. त्याच्यामुळे तुम्ही तयारीत राहा. ठीक आहे, याच्या संदर्भात काही अडचण असेल तुम्हाला हॉल तिकीट संदर्भात किंवा इतर काही गोष्टींबाबत तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि मित्रांनो तुम्ही कारागृह विभागाची टेस्ट सिरीज जी आहे ती नक्की सोडवा. याचा मित्रांनो तुम्हाला 100% फायदा होणार. सराव टेस्ट जे आहे ते जास्तीत जास्त सोडवा. पॅटर्न नुसार जे आहे ते प्रश्न सोडवा. करंट अफेअर्स दिलेले आहे, करंट अफेअर्सचा सराव करा. मागील वर्षाच्या TCSच्या जेवढ्या पण प्रश्नपत्रिका आहेत तर त्या सगळ्या चाळून काढा. याच्यामध्ये मित्रांनो भरपूर प्रश्न जे आहे ते ॲज इट इज रिपीट नाही होणार, परंतु मित्रांनो पॅटर्न जो आहे तो रिपीट होतो, तुम्हाला जो आहे तो अंदाज येऊन जाईल. आणि मित्रांनो जास्तीत जास्त प्रश्न किंवा सराव प्रश्नपत्रिका मॉक टेस्ट दिल्याने तुम्हाला ऍक्च्युअली कॉन्फिडन्स येतो आणि तुम्ही परीक्षेमध्ये जे आहे ते चांगला परफॉर्मन्स जे आहे ते करू शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळे मित्रांनो अतिशय कमी फी आहे, टेस्ट सिरीज जी आहे ती नक्की जॉईन करून घ्या. तर चला मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्हाला मित्रांनो काही अडचण असेल या संदर्भात तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तर मित्रांनो याच्या संदर्भात पुढे जे काही अपडेट येत आहे महत्त्वाचं तुमच्यापर्यंत जे आहे ते युट्यूबच्या माध्यमातून शेअर केलं जाईल. आणि मित्रांनो टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या, इथे देखील तुम्हाला अपडेट जे आहे ते केलं जाईल. तर चला मित्रांनो धन्यवाद, थांबतोय. बाय ऑल ऑफ यू.